नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे. आज आपण एक आपला पूर्वापार चालत आल्या पद्धतीचा प्रथेचा विचार करूया. कपाळी केशरी गंध, विठ्ठला तुझा मला छंद, असं आमची आई लहानपणी आम्हाला म्हणायची. तर कपाळाला गंध लावणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा महत्त्वपूर्ण निकष आहे आणि त्याचे खूप फायदे आहे. कपाळावर असलेल्या आज्ञाचक्रामध्ये ज्यावेळी शीतलता मिळते त्यावेळी मनुष्याला निश्चितच सौख्य प्राप्त होते. तर कपाळी चंदन लावणे हे खूप चांगले असते, परंतु आजकाल चंदन चांगले मिळणे म्हणजे शुद्ध मिळणे, ओरिजिनल अस्सल मिळणे आणि ते उगाळणे लावणे शक्य होईलच असं नाही. तर त्याऐवजी चंदनाचे तेल बाजारात रेडीमेड मिळते. ऑथेंटिक चंदनाचे तेल आणून रोज सकाळी जर आपल्या कपाळाच्या मधोमध चंदनाच्या तेलाचा तिलक केला तर आपल्याला निश्चितच त्याच्यापासून फायदा होईल. बऱ्याच वेळा काही स्किन ॲलर्जीमुळे आपल्याला काही वस्तू, गंध, टिकली लावणं शक्य होत नाही, परंतु चंदनाचे तेल हे सर्व बाबीमध्ये योग्य असल्यामुळे, याची कोणतीही ॲलर्जी येत नसल्यामुळे आपण जर चंदनाचे तेल रोज सकाळी आपल्या कपाळावर तिलक स्वरूपात लावले तर त्याचा निश्चितच आपल्याला भाग्यवृद्धीसाठी फायदा होईल. धन्यवाद.